तर मंडळी आज आपण बनवत आलो एकदम हॉटेल स्टाईल व्हेज फ्राय राईस घरच्या घरी आणि एकदम सोप्या पद्धतीत कमी साहित्यात आणि पटकन होणारो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांकाच आवडणारो यो चायनीज फ्राय राईस तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल खमंग मराठीत सबस्क्राईब पण करा। चला तर मग बघूया यो फ्राय राईस कसं करायचो। तर हे मी तांदूळ घेतलेले आहे, ते मी भिजत ठेवलेलं आहे अर्धा तास आधी। आणि मग काय करायचं, पाणी गरम करायचं आणि त्यात हे तांदूळ घालायचे आणि असे खदा 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 उकळून घ्यायची आणि त्याच्यावर ही जी पांढरी करा येतात ना ती काढून टाकायची, ती आपल्या बरी नसताना म्हणून। आणि त्याच्यानंतर हे तांदूळ जर असे कुटकन मोडाक लागले ना, एकदम मऊ मऊ शिजवायचे नाही, हा आपण शिजवतो तसे। तर आता हे तांदूळ मस्त शिजलेले असत, आता पाणी गाळून टाकायचा आणि मस्तपैकी एक वाफ येऊ द्यायची। तर आता आपलं राईस तयार असा नुसतो। आता बघूया फ्राय राईस कसं करायचो। तर आता मी हे सगळे भाजी घेतले, कोबी, फरसबी, गाजर, ढबू मिरची, कांद्याची पात, हे सगळं बारीक बारीक चिरून घ्यायचा। आणि आता कढई गॅसवर ठेवायची, त्याच्यात घालायचा तेल, कढई चारही साईडीने ह्या तेल असा फिरवायचा म्हणजे एकदम मस्त फोडणी होता। आणि मग घालायचा तेल, त्याच्यात घालायचो बारीक चिरलेलं लसूण, आला आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची अशी मस्त परतून घ्यायची। आणि त्याच्यावर घालायचो कांदो पण मस्त परतून घ्यायचो। आणि जर असं शिजलो की त्याच्यात सगळे भाजी घालायचे आणि हे भाजी पण असे मस्तपैकी परतून घ्यायचे। पण एक लक्षात ठेवा, भाजी मऊ मऊ होता नाही, असे कुरकुरीत रवा काय दाताखाली असे मस्त कुरकुरीत लागा होय राईस खाताना। आता हे भाजी मस्तपैकी परतून झालेली असतात, ह्याच्यावर घालायचो आपण करून ठेवलेलो राईस। त्याच्यावर घालायचो 3 ते 4 चमचे डार्क सोया सॉस, हे माझं एकदम डार्क आहे म्हणून मी 4च चमचे घातले। त्याच्यावर घालायचो मॅगीचो मसालो, मॅगी व्हेज क्यूब, आणि चवीपुरता मीठ, आणि वरून घालायचो बारीक चिरलेलो पातीचो कांदो। आणि आता मस्तपैकी ढवळून घ्यायचा, असे तर राईस मोडाक द्यायचो नाही, म्हणजे तांदूळ ना मोडाक द्यायचो नाही, असं मस्त खळखळीत होऊ एकदम। आणि असं मस्त ढवळून घ्यायचो। आणि आता आपलं व्हेज फ्राय राईस तयार असा। वरून घालायचो स्प्रिंग ओनियन जरासो आणि गॅस बंद करायचो, म्हणजेच कांद्याची पात। आणि आता एका मस्तपैकी प्लेटीत काढून घ्यायचो आणि टमाटम खाऊ घ्यायचो। तर आता आपलं फ्राय राईस तयार झालेलं असा। कसं दिसतं, एकदम भारी ना। तर कसं वाटलं तुमका ह्यो चायनीज व्हेज फ्राय राईस? तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। सध्या शिवरात्रीचा उत्सव चालू आहे ना आमच्याकडे, त्यामुळे सध्या व्हेज बनतं आमच्याकडे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल खमंग मराठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।